नमस्कार. तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अंताजी भानुप्रसाद यांना म्हणत असतात की तुमची इच्छा आहे ना विठुरायाच्या चरणी मुकुट अर्पण करायची तर बिंदास करा. आणि म्हणतात की अरे वेंकोबा, भक्तांनी वाहिलेलं फूल जेवढं विठुरायाला प्रिय तेवढंच हा मुकुट. आता भानुप्रसाद तो मुकुट अंताजींना दाखवायला लागतात. तेव्हा अंताजी त्या मुकुटाकडे बघतच राहतात आणि विचारतात की सोन्याचा आहे ना. तेव्हा भानुप्रसाद म्हणतात की हो, म्हणजे काय. आता वेंको महाराजांना मात्र हे पटलेलं नसतं. आता अंताजी म्हणतात की अहो, सोने, हिरे, मोती, माणिक सगळं सारखंच. आणि अंताजी वेंको महाराजांना म्हणतात की महाले मास्तर आले की त्यांना पावती बनवून देतो. तितक्यात महाले मास्तर तिथे येतात. तेव्हा अंताजी महाले मास्तरांकडे बघत म्हणतात की 100 वर्ष आयुष्य आहे. आणि भानुप्रसादांना महाले मास्तरांची ओळख करून देत म्हणतात की हे आमचे महाले मास्तर, आमच्या गावची शान आहेत बरं का. आणि महाले मास्तरांना सांगायला लागतात की मास्तर, हा 24 कॅरेटचा मुकुट आहे, विठुरायाला अर्पण करणार आहेत, त्यांना पावती सहित द्या रीतसर. आणि वेंको महाराजांकडे बघत म्हणतात की वेंकोबा, याला म्हणतात भक्त आणि याला म्हणतात त्याची भक्ती आणि समर्पण. वेंको महाराज मात्र यावर काहीच बोलत नाही. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला किचनमध्ये काहीतरी करत असते. आता तेव्हाच तिथे इंदू येते आणि ती खूप खुश होते आणि म्हणते की तुम्ही बेसनाचे लाडू करताय ना. तेव्हा शकुंतला म्हणते की तुला कसं कळलं गं की मी बेसनाचे लाडू करते ते. येतेच आपली माग काढत नेहमी. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की मला नाही हो, माझ्या नाकाला कळतं. तेव्हा शकुंतला हसायला लागते. आता इंदू म्हणते की तुमच्यासारखे लाडू ना कुणालाच करता येत नाही. तेव्हा शकुंतला म्हणते की लाडात येऊ नको जास्त, कळतंय मला सगळं की शकुंतला काकीची एवढी स्तुती का चालली आहे, ते देणार आहे तुला पण लाडू. आता इंदू खुश होऊन चेंडूसोबत खेळायला लागते. तेव्हाच तिथे मोठ्या बाई येतात आणि खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात. आणि इंदूजवळ येऊन म्हणतात की अगं एक कार्टे, तुला कळत नाही का गं स्वयंपाकघरात चेंडूसोबत खेळायचं नाही म्हणून. एरवी तर कीर्तनात मोठ्या मोठ्या डिंग्या मारत असतेस, लोकांना शिकवत असतेस, मग स्वतःला कळत नाही का गं तुला चेंडू खेळायचा नाही स्वयंपाकघरात म्हणून. तेव्हा शकुंतला म्हणते की मोठ्याबाई खेळत नव्हती होती, तिच्या हातात नुसता चेंडू आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की बाई, हिला नुसतं बोलायचा अवकाश आहे की लगेच येतात सगळे. आणि त्या इंदूला म्हणतात की टाकतो चेंडू. इंदू मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई इंदूच्या हातातील चेंडू घेतात आणि फेकून देतात आणि म्हणतात की चेंडू खेळतेस, चेंडू खेळतेस. आता मोठ्या बाईंचं लक्ष अचानक इंदूच्या हाताकडे जातं आणि त्या इंदूचा हात बघत म्हणतात की हे काय आहे हाताला. आता इंदूच्या हाताला बुक्क्याचं काळं लागलेलं असतं. आता मोठ्या बाई रागाने विचारतात की बुक्का, बुक्का आहे ना हा, याचा अर्थ माझ्या अधोक्षजला तूच बुक्का लावला होतास ना. तेव्हा इंदू खूप घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अंताजी वेंको महाराजांना विठुरायाजवळ घेऊन येतात आणि म्हणतात की व्यंकट, अरे विठुराया आणि त्याचा भक्त याच्यामध्ये आपण येऊ शकत नाही, हे कधी कळणार आहे तुला. तेव्हा वेंको महाराज म्हणतात की अरे पण दादा, भक्ती हे सोनं, चांदी, हिऱ्यांवर अवलंबून नसते रे. तेव्हा अंताजी म्हणतात की अरे हे कुठे लिहून ठेवलंय का. अरे झाडं, पानं, फुलं, निसर्ग निर्माण करणारा हाच आहे आणि सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती यांचा निर्मातासुद्धा हाच आहे. हे बघ, प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार विठुरायाच्या चरणी अर्पण करतो. काही जण फुलं अर्पण करतात, तर काही जण पेढे, तर काही जण छोटीशी देणगी देतात. तसेच या माणसाने सोन्याचा मुकुट दिलाय, त्यात खोडा घालणारे आपण कोण आहोत. तेव्हा वेंको महाराज म्हणतात की अरे पण तो भावाचा भुकेला आहे ना, सोन्याचा आणि हिऱ्यांचा नाही. तेव्हा अंताजी म्हणतात की अरे ज्या माणसाने दिलाय ना त्याच्यामध्ये प्रेम आहे, भक्तीसुद्धा आहे, मला दिसते, तुला दिसत नाही आहे. यावर वेंको महाराज म्हणतात की अरे पण दादा. तेव्हा अंताजी वेंको महाराजांना म्हणतात की आणि तसंही तू मंदिर कम्युनिटीचा कोण आहेस आता. तेव्हा वेंको महाराज आश्चर्याने अंताजींकडे बघायला लागतात. आता अंताजी म्हणतात की कोणीच नाही, तू माझी आहेस आणि मी आजी आहे, त्यामुळे काय चांगलं काय वाईट, कुठले निर्णय घ्यायचे हा सर्वस्वी अधिकार मला आहे. तेव्हा वेंको महाराज अंताजींकडे बघायला लागतात. आता अंताजी म्हणतात की चला, माझी कामं खूप खोळंबली आहेत हा, असं म्हणून ते तिथून निघून जायला लागतात. आता वेंको महाराज विठुरायाकडे बघत असतात. तेव्हा अंताजी परत येतात आणि वेंको महाराजांना म्हणायला लागतात की काळाप्रमाणे
बदलायला शिक. आता व्यवहारातला फरक आणि बदल ओळखायला शिक, कारण काळ बदललाय. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की असेल, पण चांगली मूल्य शाश्वत असतात, ती कधीच बदलत नाहीत. तेव्हा अंताजी हसायला लागतात आणि म्हणतात की म्हणजे रात्रभर रामायण ऐकायचं आणि सकाळी विचारायचं की रामाची सीता कोण. आणि ते व्यंको महाराजांना म्हणतात की काळ बदललाय आणि हसत तिथून निघून जातात. तर दुसरीकडे मोठ्या बाई इंदूकडे खूप रागाने बघत असतात. आता इंदू खाली मान घालून उभी असते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की खाली काय पाहते, इकडे पहा. मी तिथे नसताना अधोक्षजच्या खोलीमध्ये घुसून तू त्याला बुक्का लावलास, दृष्ट लावायची होती का. तेव्हा शकुंतला म्हणते की मोठ्या बाई अहो काय बोलताय, हे किती लहान आहे, ती कशाला दृष्ट वगैरे लावेल. मोठ्या बाई म्हणतात की मी बोलते ते दिसते तुला, पण ही काय करते ते कोणच बघत नाही. मी तिथे नसताना अधोक्षजच्या खोलीमध्ये घुसली, बुक्का लावलास त्याला, का लावलास आणि तूच लावलास ना, सांग तूच लावलास ना. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई नागरमोता, चंदन, मरवा, वाळा, अजून बकवाचं फूल या सगळ्या चांगल्या गोष्टी असतात त्याच्यात, आणि विठुरायाच्या अभंगात सुद्धा बुक्का असतो. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की एवढं सगळं बोलतेस म्हटल्यावर तूच लावलास ना बुक्का. तेव्हा इंदू शांत बसते. मोठ्या बाई इंदूला विचारतात की लावलास ना बुक्का, मात्र इंदू काहीच बोलत नाही. आता तेव्हाच तिथे व्यंको महाराज येतात आणि म्हणतात की मी लावला. आणि ते इंदूजवळ येऊन उभं राहतात आणि म्हणतात की अधोक्षजच्या कपाळावर हा पवित्र बुक्का मीच लावलाय. तेव्हाच अधोक्षज तिथे येतो. आता शकुंतलाचं लक्ष अधोक्षजकडे जातं. शकुंतला खुश होऊन म्हणते की अधोक्षज, अरे बाळा स्वतःहून चालत आलास तू. तेव्हा मोठ्या बाई खूप खुश होतात आणि इंदू आणि व्यंको महाराजसुद्धा खुश होऊन आदूकडे बघायला लागतात. आता शकुंतला अधोक्षजच्या कपाळावर हात लावून बघते आणि म्हणते की मोठ्या बाई अहो विठुरायाच्या कृपेने तापही उतरलाय त्याचा. तेव्हा मोठ्या बाई अधोक्षज जवळ येतात आणि त्याला जवळ घेऊन खूप रडायला लागतात. आता अधोक्षज म्हणतो की आई अगं भूक लागली आहे. तेव्हा सगळेजण खूप हसायला लागतात. आता मोठ्या बाई म्हणतात की लागली ना भूक, वाढते हां तुला. आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज बाहेर चाललेले असतात. तेव्हाच इंदू व्यंको महाराजांना आवाज देत तिथे येते आणि व्यंको महाराजांना विचारते की व्यंको महाराज कुठे निघालात, आणि म्हणते की नाही सॉरी. तेव्हा व्यंको महाराज आश्चर्याने विचारतात की सॉरी कशासाठी. तेव्हा इंदू म्हणते की ते जाणाऱ्या माणसाला कुठे निघाला असं विचारू नये ना, नाट लागतो ना. व्यंको महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की नाट लागतो, आता हे कोणी सांगितलं तुला. तेव्हा इंदू म्हणते की महाले मास्तर म्हणाले होते. तेव्हा व्यंको महाराज हसत म्हणतात की अगं हे बघ, मोठी माणसं सांगतात ते काय सगळंच बरोबर नसतं, त्यामुळे ते सगळं ऐकलं पाहिजे असं काही नाही. आणि मला सांग, तू जर मला विचारलंच नाही की मी कुठे चाललोय तर मग तुला कसं कळणार. तेव्हा इंदू म्हणते की बरं आता सांगा ना कुठे निघालाय तुम्ही. तेव्हा व्यंको महाराज सांगतात की अगं मी जरा दौलत आप्पांना भेटायला निघालोय, जाऊ ना. तेव्हा इंदू म्हणते की हो. तेव्हा व्यंको महाराज जायला निघतात. तेव्हाच इंदू व्यंको महाराजांना थांबवते आणि म्हणते की महाराज एक विचारू. आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि व्यंको महाराजांना विचारते की तुम्ही मोठ्या बाईंसमोर खोटं का बोलला, खरं तर मीच आदूच्या कपाळाला बुक्का लावला. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की पण मी तसं केल्यामुळे पुढच्या बऱ्याच गोष्टी टळल्या ना. काय आहे इंदू, मला कोणीतरी सांगितलंय की बदलत्या काळाप्रमाणे माणसांनीही बदलायला हवं, व्यवहारी व्हायला हवं. या निमित्ताने या शिकवणुकीचा पहिला धडा मी गिरवला. तेव्हा इंदू म्हणते की महाराज बाउन्सरचा बॉल कसा आपल्या डोक्यावरून जातो तसं तुमचं बोलणं माझ्या डोक्यावरूनच गेलंय. तेव्हा व्यंको महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की हरकत नाही. आणि ते इंदूला विचारतात की बरं येऊ का आता. तेव्हा इंदू म्हणते की हो. मग व्यंको महाराज इंदूला रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलेले असतात. आता तेव्हाच तिथे अंताजी येतात आणि मोठ्या बाईंच्या हातातून मोबाईल घ्यायला लागतात. तेव्हा मोठ्या बाई मोबाईलला पकडून म्हणतात की नाही थांबा, ती बाई ब्रेकिंग न्यूज देते ना. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंच्या हातातून मोबाईल घेत म्हणतात की अगं कसली ब्रेकिंग न्यूज बघते ग तू, त्याच बातम्या. आता मोठ्या बाई म्हणतात की माझा मोबाईल द्या बघू आधी. तेव्हा अंताजी म्हणतात की माझ्याकडे ना त्याच्यापेक्षा सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे, इथे बस. तेव्हा मोठ्या बाई चिडून म्हणतात की काम ना काजी अंताजी, काय बसायचं आहे, मला माझा मोबाईल द्या, मला ब्रेकिंग न्यूज बघायची. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात की जबरदस्तीने बसायला सांगतात आणि म्हणतात की अगं त्याच्यापेक्षा जास्त सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे माझ्याकडे. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की काय आहे आता. मग अंताजी सांगायला लागतात की मी मगाशी मंदिर कम्युनिटीमधील मंदिरात कोणी भेटते का म्हणून तिथे गेलो आणि सॉलिड ब्रेकिंग न्यूज हाताला लागली. आता
आता मोठ्याबाई म्हणतात की मला ना भरपूर कामं आहेत, काय ते पटकन बोला. तेव्हा अंताजी सांगायला लागतात की अगं मंदिरात ना गजमल शेठ आले होते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कोण गजमल शेठ? गजमल असेल नाही तर मलमल असेल, मला काय करायचं आहे. तेव्हा आता अंताजी सांगायला लागतात की अगं त्यांनी विठुरायासाठी 24 कॅरेटचा मुकुट मंदिरात आणला होता. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की सोन्याचा? अंताजी म्हणतात की हो. मग मोठ्याबाई खूप खुश होतात आणि म्हणतात की म्हणजे लक्ष्मीच आली म्हणायची. आता अंताजी म्हणतात की लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज आहे की नाही? अगं तो अर्पण करणार ना तेवढ्यात व्यंकट, असं म्हणून ते व्यंको महाराजांची ॲक्टिंग करत म्हणायला लागतात की नाही नाही, नको नको, विठुरायाचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या आणि जा. आम्हाला हा मुकुट अजिबात नको आहे. मी म्हटलं की हट. तेव्हा मोठ्याबाई चिडून म्हणतात की लक्ष्मी गेली म्हणायची म्हणजे. तेव्हा अंताजी म्हणतात की अगं तुझा हुकमी इक्का होता ना तिथे, मी मध्ये पडलो आणि त्याला समजावून सांगितलं आणि मुकुट परत आणला. तेव्हा मोठ्याबाई खूप खुश होतात आणि म्हणतात की काय सांगताय. आता अंताजी म्हणतात की हे बघ, सिक्वेन्स लागल्याशिवाय शो करतच नाही आपण. आता मोठ्याबाई खूपच खुश झालेल्या असतात आणि त्या खुश होऊन म्हणतात की सोन्याचा मुकुट. अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात की हो, तेही लाखांचा, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता मोठ्याबाई खूप खुश झालेल्या असतात आणि त्या मनातच म्हणतात की एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतं, याची प्रचिती आली आहे मला आता. आणि त्या हात जोडत म्हणतात की आनंदीबाई, लक्ष्मी आली आहे तुमच्या घरात, आली तुमच्या घरी लक्ष्मी. आता यानंतर आपण पाहतो की विठुरायाच्या मंदिरामध्ये एक आजी येतात आणि त्यांनी विठुरायासाठी फुलांचा हार आणलेला असतो आणि त्या इकडे तिकडे बघायला लागतात आणि म्हणतात की कोणीच दिसत नाही आहे, मीच घालते विठुरायाला हार. पण त्यांना विठुरायाला हार घालता येत नाही. त्या म्हणतात की नाही जमत आहे, असंच दिसतंय, असं म्हणून त्या विठुरायाच्या चरणांवर तो हार ठेवायला लागतात. तितक्यात इंदू तिथे येते आणि तो हार घेते आणि म्हणते की तुम्हाला विठुरायाला हारच घालायचा आहे ना, मी मदत करते. आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की कशाने घालू आता हा हार. आणि ती एक चौरस आणते आणि त्या चौरसावर उभे राहून ती विठुरायाला हार घालते. तेव्हा त्या आजी खूप खुश होतात. आता इंदू म्हणते की बस का आजी. आता आजी विठुरायाचं दर्शन घेतात आणि तिथून निघून जातात. इंदू खूप कौतुकाने विठुरायाकडे बघत असते. तर इकडे आपण पाहतो की मोठ्याबाई खूप खुश असतात आणि त्या शकुंतलाकडे येतात आणि शकुंतलाला म्हणतात की शकुंतला. तेव्हा शकुंतला मोठ्याबाईंकडे बघायला लागते. आता मोठ्याबाई शकुंतलाला विचारतात की व्यंकट भाऊजीने तुला काही सांगितलं का गं. तेव्हा शकुंतला थोडासा विचार करत म्हणते की कशाबद्दल ओ मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं ते मंदिरात काहीतरी झालं ना त्याच्याबद्दल. यावर शकुंतला विचारते की काय हो, काय झालं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं तसं नाही गं, म्हणजे मंदिरात कुणीतरी गजमल शेठ का काहीतरी आले होते, त्यांनी आपल्या विठुरायासाठी ना मुकुट दिलाय. यावर शकुंतलासुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की अगं बाई हो का, पण मला तर काहीच माहीत नाही हो याबद्दल. आणि हे गजमल शेठ कोण आहेत. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कोणी का असेना, पण त्यांनी असा सोन्याचा मुकुट दिला आणि त्याला असे हिरेबिरे जडवलेत, पाहिलं का गं तू. तेव्हा शकुंतला म्हणते की नाही हो, पण कधी दिलं त्यांनी. मोठ्याबाई म्हणतात की म्हणजे तुला काहीच माहिती नाही आहे. आता शकुंतला विचारते की तुम्ही बघितला का. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मी कसं पाहणार, मला कुठे इतका वेळ आहे. आणि तसं पण जाऊ दे, मंदिरातलं बोलणं घरामध्ये कशाला आणायचं, ते तिथल्या तिथेच राहू द्या. तू तांदूळ भिजवले का. तेव्हा शकुंतला म्हणते की नाही राहिलेच. मोठ्याबाई वैतागत म्हणतात की राहिलेच का, आता मला नारायणीला सांगावं लागेल. आता मोठ्याबाई घाईघाईत म्हणतात की बरं मी जरा जाऊन येते बरं का, आलेच, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू झोपलेला असतो आणि गोपाळ त्याला आवाज देत तिथे येतो आणि म्हणतो की आदोक्षज महाराज, ओ आदोक्षज महाराज. आता आदू गोपाळकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आदोक्षज महाराज असं काय रे दादा. तेव्हा गोपाळ म्हणतो की ऐकायला जरा विचित्र वाटतंय ना, पण जाऊ दे. आद्या तू असा काय रे डुकरागत लोळत पडलायस. आता काय डॉक्टर आले, इलाज झाला, आता तू बरा पण झालायस आणि असं का लोळत पडलायस. तेव्हा आदू म्हणतो की अरे कसं आहे ना दादा, मी रिस्कच घेत नाही आहे, ते अशक्तपण आहे ना, उतरतच नाही आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की असं आहे का. अरे उलट इथे पडून राहिलास ना तुझा अशक्तपणा अजून वाढेल, त्यापेक्षा बाहेर येऊ दे, आपली मॅच आहे, तू आपल्या प्रॅक्टिसला चल. तिथे पप्प्याची कॉमेंट्री ऐकून तुझा अशक्तपणा ग्राउंडच्या बाहेर पळून जाईल. तेव्हा आदू हसायला लागतो आणि म्हणतो की जाऊ दे, औषधांबरोबर व्यंकू काकांनी जो बुक्का लावलाय ना त्यामुळे जरा बरं वाटतंय आता. आता गोपाळ आदूजवळ बसत आदूला म्हणतो की आद्या ते सगळं जाऊ दे, तुला त्या गजमल शेठचा विषय कळला का. तेव्हा आदू हसत म्हणतो की काय झालं, भांडण झालं की काय. तेव्हा गोपाळ म्हणतो की तू काय हसतोयस, तुला माहिती आहे का त्या गजमल शेठने ना सोन्याचा रत्नजडीत मुकुट केला आपल्या विठुरायाला. तेव्हा आदू आश्चर्याने म्हणतो की काय सांगतोयस आणि विचारतो की दादा तू मुकुट पाहिलाय का तो.
तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही रे, मी नाही बघितला मुकुट. आता यानंतर तिकडे मंदिरात आपण पाहतो की मोठ्या बाई बाळंभटांना आवाज देत तिथे येतात. तेव्हा बाळंभट मोठ्या बाईंकडे बघत म्हणतात की हां मोठ्या बाई बोला ना. तेव्हा मोठ्या बाई बाळंभटांना म्हणतात की कुठे आहे. तेव्हा बाळंभट आश्चर्याने विचारतात की काय. मोठ्या बाई खुश होत म्हणतात की तो रत्नजडीत सोन्याचा मुकुट कुठे आहे. तेव्हा बाळंभट म्हणतात की रत्नजडीत सोन्याचा मुकुट, ते असं म्हणून ते मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अहो काहीच माहिती नसल्यासारखं कसं वागताय. जे गजमल सेठ आलं होते बघा ते, आणि सोन्याचा मुकुट दिला रत्नजडीत विठुरायासाठी, तो कुठे आहे. तेव्हा बाळंभट म्हणतात की हां तो मुकुट, तसं मला तर म्हणाले होते की तो मुकुट तिकडे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की थापट पसारा बंद करा आणि मुद्द्यांचं बोला, तो मुकुट कुठे आहे. तेव्हा बाळंभट म्हणतात की हां आपल्या पंचायतीच्या ऑफिसमध्ये ठेवला आहे मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई चिडत म्हणतात की मंदिरासाठी आला आहे ना तो मुकुट, मग पंचायतीच्या ऑफिसमध्ये काय करतोय तो. तेव्हा बाळंभट म्हणतात की मोला महागाची वस्तू आहे ना, मग सरपंच बोलले की पंचायतीच्या ऑफिसमध्ये तो सेफ राहील. तेव्हा मोठ्याबाई चिडून म्हणतात की मंदिराची मालमत्ता आहे ना, मग त्याचा निर्णय घेणारे सरपंच कोण आहेत. तो मुकुट विठुरायासाठी आला आहे, तो त्याच्याच डोक्यावरती असायला पाहिजे. तिथे पंचायतीच्या ऑफिसमध्ये ठेवून सरपंच काय डोक्यावरती घेऊन मिरवणार आहेत का. तेव्हा बाळंभट म्हणतात की तुमचं पण म्हणणं बरोबर आहे मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की माझं पण म्हणजे काय, गोष्टी जिथल्या तिथे असायला पाहिजेत. मालमत्ता कोणाची आहे. बाळंभट म्हणतात की मंदिराची. मग मोठ्याबाई विचारतात की आणि मंदिर कोणाचं आहे. तेव्हा बाळंभट म्हणतात की विठुरायाचं. तेव्हा मोठ्याबाई रागाने बाळंभटांकडे बघायला लागतात. आता बाळंभट घाबरत म्हणतात की दिग्रजकरांचं. मोठ्याबाई विचारतात की दिग्रजकरांपैकी कोण आहे कमिटीवरती. तेव्हा बाळंभट सांगतात की तुम्ही दोघे मोठ्याबाई, म्हणजे मोठ्याबाई आणि अंताजी. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मग तो मुकुट पंचायतीच्या ऑफिसमध्ये काय करतोय. विठुरायाच्या मस्तकावरती तो मुकुट असला पाहिजे, पण नाही, इथे त्याला तो कोमेजल्याला हार घातलाय, काढा तो हार आधी. तेव्हाच तिथे इंदू येते आणि मोठ्याबाईंना म्हणते की अहो मोठ्याबाई असू द्या ना हो तो हार. अहो गरीब आजीने फार प्रेमाने केलाय हो तो आपल्या विठुरायासाठी. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तू गप ग, कुणी पण काय पण देईल त्याचं मोल न करता विठुरायाला द्यायचं का ते. तेव्हा इंदू म्हणते की महाराज नेहमी म्हणतात की विठुरायाला कुणीही काहीही दिलं तरी त्याचा भाव बघावा, त्या वस्तूची किंमत नाही बघावी. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.